नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजचा जो पेपर झाला, विंटर 2024चा जो संस्कृतचा पेपर झाला, त्याचे सोल्युशन्स बघणार आहोत आणि त्याचं ॲनालिसिस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा पेपर आहे समोर, जो आजचा झाला 24 मार्च 2025 आजच्या दिवशी विंटर 2024चा हा पेपर पहिला फर्स्ट पार्टचा पेपर झाला. त्यामध्ये जे MCQ आलेले होते ते 20 MCQ आलेले होते आणि सेक्शन बी जो होता तो सेक्शन बी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या सेक्शन बीमध्ये बघा, पहिला जो होता ACQ होते 8 ACQ. त्याच्यापैकी पहिला ACQ जो होता अधोदत्तानाम पदानाम संधीम चित्वावा योजयित्वा लिखत. याच्यामध्ये संधी फोड करून किंवा संधी फोड दिलेली तर तिथे संधी करून लिहायचं होतं. तर इथे बघा, पहिली जी संधी होती यत प्लस नाशे, तर ह्या ठिकाणी अनुनासिक संधी होणार असते कारण की तच्या पुढे न आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी यत प्लस नाशेचं येईल यन नाशे. तसंच पुढे कृत्वा अनुसुखम, तर मध्ये अवग्रह जो आलेला आहे तो अवग्रह जरी आलेला असला तरी त्या ठिकाणी आकारांत असल्यामुळे तिथे दीर्घ संधी होईल. कृत्वा प्लस अनुसुखम असं त्याचा विग्रह येईल. नंतर ओजस्तू, त्याच्यामध्ये ओजह प्लस तू असं विसर्ग संधीचं त्या ठिकाणी विग्रह होईल. अष्टवंगानी, तर यामध्ये अयादी संधी होती अष्टावंगानी असं त्याचा विग्रह दिलेला आहे. अष्टव प्लस अंगानी, तर अष्टावंगानी हे त्याचं उत्तर होतं. आणि सम्यक गत्वामध्ये संधी दिलेलं होतं सम्यक गत्वा, त्याची फोड करायची होती सम्यक प्लस गत्वा असं त्याचं उत्तर होतं. बघा त्याची उत्तरं कशी आलेले आहेत ते इथे बघा. यत प्लस नाशे पहिल्याचं उत्तर होतं यन नाशे. कृत्वा अनुसुखम त्याचं उत्तर होतं कृत्वा प्लस अनुसुखम. ओजस्तू त्याचं उत्तर होतं ओजह प्लस तू. नंतर चौथं होतं अष्टव प्लस अंगाने, त्याचं उत्तर होतं अष्टावंगाने. तसंच सम्यक गत्या, त्याचं उत्तर होतं सम्यक प्लस गत्या. नंतर दुसरं होतं त्या ठिकाणी समस्त विग्रहाचं समस्त पद किंवा समास विग्रह लिहायचा होता. तर इथे पहिला जो होता दोषानम वैषम्यम विग्रह दिला होता, त्याचा समास येईल दोष वैषम्यम. नंतर दुसरं अविकृत समस्त पद होतं, त्याचा विग्रह येईल न विकृत. तसंच सुखार्थम, तर त्याचा विग्रह येईल सुखाय इदम. तसंच हीन मध्योत्तमा, याचा विग्रह येईल हीनहच मध्यच उत्तमच. या ठिकाणी इतरेतर द्वंद्वप्रमाणे याचा विग्रह होईल. तसंच यथाविधी, तर त्याचा विग्रह येईल विधीम अनतिक्रम्य. इथे यथा आलेलं होतं म्हणून तिथे अनतिक्रम्य आलं. तर पुढे बघा, तिसरा जो होता ACQ, त्याच्यामध्ये अव्यय दिलेले होते आणि ते अव्यय त्या ठिकाणी अंडरलाईन रिकाम्या जागी भरायचे होते. तर इथे हे बघा, हे अव्यय इथं दिलेले होते. अलम, यथा, यथा तथा, च, इति आणि ऋते हे अव्यय तिथे दिले होते. आता हे कसे भरायचे, तर याच्यामध्ये विभक्ती अनुसार पण अव्यय भरायचे असतात किंवा मग जे अंडरलाईन केलेल्या जागा आहेत, गाळलेल्या जागा आहेत, त्याच्यानुसार तिथे अव्यय भरायचे आहेत. आता इथे बघा, इथे पहिल्यामध्ये 2 गाळलेल्या जागा आहेत, 2 अव्यय सोबत आलेलं कोणतं येतं यथा तथा, म्हणून पहिल्यामध्ये येईल यथा सिंहो मृगेंद्राणाम तथा आत्रेय वैद्यकीय असती. तर दुसरं बघा बी, वायू एव प्राणः टेष्टे जना मन्यन्ते. आता इथे वायू हाच प्राण, मग इथे इति हे अव्यय येईल. तर या ठिकाणी दुसऱ्यामध्ये इति अव्यय येते. तिसऱ्यामध्ये वातात शुलम नसते. आता वातात पंचमी आलेली आणि तिथे ऋते हे अव्यय दिलेलं आहे, तर ऋते हे अव्यय कधी येतं पंचमी विभक्तीमुळे, म्हणून सीमध्ये वातात ऋते शुलम नसते असं उत्तर येईल. नंतर होतं श्रमेन, श्रमेनमध्ये आता तृतीय आलेली, तर तृतीयाचे योगे अलम हे अव्यय त्या ठिकाणी वापरलं जातं. नंतर वृद्ध आणि लह कार्श्यम काष्ण्यम च कुरुते, उरलेले जे अव्यय च ते त्या ठिकाणी येईल. बघा त्याचे उत्तर कसे आहेत, तर बघा इथे यथा सिंहो मृगेंद्राणम तथा आत्रेय वैद्यकीय असती. तर वायू एव प्राणः इति जनाः मन्यन्ते. वातात ऋते शुलम नसते आणि श्रमेन अलम आणि असं त्या ठिकाणी ते अव्यय होते. नंतर वृद्ध आणि लह कार्श्यम काष्ण्यमच कुरुते, तसं ते अव्ययाचे उत्तर त्या ठिकाणी होते. नंतर तुम्हाला शब्दरूप लिहायचे होते. तर शब्दरूपांमध्ये बघा, पहिलं होतं अस्मत्, अस्मतचं रूप येईल अस्मत् सर्वनाम पंचमी बहुवचन मत आभभ्यम अस्मत्. नंतर दुसरं होतं मातरम, मातरमचं रूप येईल मातृ ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द द्वितीया एकवचन. वारिणी, आता हे जे होतं वारिणी, वारी वारिणी वारिणी असं, त्याच्यामध्ये प्रथमा आणि तृतीया, प्रथमा आणि द्वितीय याच्यामध्ये एकवचनमध्ये पण वारी वारिणी वारिणी असं येतं. द्विवचन आणि बहुवचनमध्ये वारिणी वारिणी येतं.
आणि सप्तमी एकवचन पण वारीने असतं. पण त्याची जी विलांटी आहे ना, त्या विलांटीवरून त्याचं रूप कोणतं आहे नेमकं ते त्या ठिकाणी कळतं. तर इथे बघा वारिणीमध्ये रीची पहिली विलांटी, नीची पण पहिली विलांटी. तर हे असं रूप सप्तमी एकवचनचं आहे. म्हणून त्या ठिकाणी याचं रूप काय येईल, तर वारी इकारांत व नपुंसकलिंगी शब्द सप्तमी एकवचन. नंतर रोगिनाम, रोगिन नकारांत पुल्लिंगी शब्द षष्टी बहुवचन. नंतर धातोः, धातू उकारांत पुल्लिंगी शब्द पंचमी एकवचन आणि षष्टी एकवचन. दोघांमध्ये धातोः रूप होतं. दोन्हीपैकी कोणते एक लिहिलं तर ते त्या ठिकाणी बरोबर आहे. नंतर 5वा जो ECQ होता त्याच्यामध्ये तुम्हाला उपसर्गाचे वाक्य लिहायचे होते. जे पण वाक्य लिहिलं असेल तुम्ही 22 उपसर्गाचे वाक्य सर्वांना पाठ करून जायचे होते. तुम्ही जर पाठ केलेले असतील आणि उपसर्गाचे वाक्य लिहिलेले असतील तर आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी भेटतात. तर गिर्यारोहक पर्वते आरोहती, आ उपसर्ग या ठिकाणी वापरलेला आहे. वि उपसर्गाचा येईल वृद्ध कार्यात विरमती, वि उपसर्ग वापरलेला आहे. समच येईल पांडवा कौरवान संहरंती, या ठिकाणी सम उपसर्ग आणि रुहर धातू वापरून त्या ठिकाणी वाक्य बनवलेलं आहे. नंतर सु उपसर्ग वापरायचा होता. कृष्णस्य मुकुटे सेमंतकमणी सुशोभते, आणि अनु उपसर्ग त्या ठिकाणी वापरायचं. सर्वे जनाः महाजनस्य पंथम अनुगच्छन्ति. तुम्ही जे पण वाक्य पाठ केलेले असतील ते त्या ठिकाणी लिहिलेले असतील तर ते बरोबर भेटतील उत्तर त्याला. प्रत्येकाचं वाक्य हे सेमच येईल असं काही नाही आहे. वेगवेगळे वाक्य येऊ शकतात यामध्ये उपसर्गामध्ये. नंतर बघा पुढचा जो ECQ होता त्याच्यामध्ये काही ठिकाणी प्रत्यय दिलेले होते आणि काही ठिकाणी विशेष दिले होते ज्याचा वाक्यात उपयोग करायचा होता. तर प्रत्येकाने वेगवेगळं वाक्य बनवलेलं असू शकतं. पण आता या ठिकाणी मी जे वाक्य बनवलेले आहेत ते त्या विशेष आणि प्रत्ययाचा वापर करून मी वाक्य बनवलेले आहेत. तुमचे वाक्य हे वेगळे असू शकतात. फक्त प्रत्ययाचा जो वापर आहे तो योग्य प्रकारे झालेला पाहिजे किंवा विशेषणाचा वापर योग्य प्रकारे झालेला पाहिजे आणि विशेषाची विभक्ती ही सारखी असली पाहिजे. बघा द्वे पुस्तके याचं वाक्य बनवलेलं आहे. शरीर रचना विषयस्य द्वे पुस्तके स्तः. नंतर ज्ञा प्लस तुम याचा अर्थ होतो ज्ञातुम म्हणजे जाणून घेण्यासाठी. तर त्याचं वाक्य बनवलं आहे अहम वार्ताः ज्ञातुम दूरदर्शनम पश्यामी, मी बातमी जाणून घेण्यासाठी दूरदर्शन बघतो असं त्याचा अर्थ होतो. तर लिख प्लस त, आता याचं लिखितः लिखिता लिखितम तिन्ही रूप होतात. लिखितः पुल्लिंगचं रूप आहे, लिखिता स्त्रीलिंग आणि लिखितम नपुंसकलिंगचं. जे पण रूप तुम्ही वापरलं असेल फक्त जे आहे ते ह्या ठिकाणी कर्मणी वाक्य बनवणं महत्त्वाचं होतं. तर लेखकेनं हे या ठिकाणी तृतीयामध्ये घेतलं लेखक शब्दाला, कारण की कर्मणी वाक्य करायचं आहे. कर्ता तृतीयामध्ये आणि कर्म प्रथमामध्ये. पुस्तकम कर्म आहे आणि लिखितम हे त्या ठिकाणी कर्मणी भूतकृदंत वापरलेलं आहे लिखितम. तर हे त्यानुसार करायचं होतं. कर्म जर का तुम्ही पुल्लिंग घेतलं असतं तर लिखिता आलं असतं. कर्म जर का तुम्ही स्त्रीलिंगी घेतलं असेल तर लिखिता यायला पाहिजे होतं. तर असं त्या ठिकाणी लिहायचं होतं. नंतर पुढे बघा नम प्लस त्वा धातू नत्वा, नत्वा हे नम प्लस त्वाचं रूप होतं. त्याच्यामध्ये बघा वाक्य आहे सह देवस्य पुरतः नत्वा प्रार्थना करोती. तर ह्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी क्रियापद यायला पाहिजे होते. नत्वा म्हणजे नमन करतो आणि करोती करतो. तर असं त्या ठिकाणी 2 क्रियापद घेतलेले. नंतर श्रवणीयम गीतम ऐकण्यासारखे गीत. तर आता याचं वाक्य एतद् गीतम श्रवणीयम असते आणि दुसरे एक आणखी बनवलेले किशोर कुमार महोदयस्य गीतानी श्रवणीयानी संती. तर तुम्ही जे पण वाक्य बनवलं असेल त्याच्यामध्ये श्रवणीयम आणि गीतम यांची विभक्ती सारखी आली पाहिजे एवढंच त्या ठिकाणी बघायचं होतं. नंतर शेवटचा नंतर हा जो ECQ आहे 7वा ECQ त्याच्यामध्ये धातुरूप लिहायचे होते. पहिलं होतं इच्छेत, इच्छेचं धातुरूप येतं इच्छ पहिलागण परस्मैपद लिंगलकार प्रथम पुरुष एकवचन. पठिष्यामी होतं पुढचं धातुरूप. दुसरं त्याचं धातुरूप येतं पठ पहिलागण परस्मैपद लुटलकार उत्तम पुरुष एकवचन म्हणजे भविष्यकाळाचं होतं हे. तर रोचद्वे मूळ धातू रुच रोच पहिलागण आत्मनेपद लटलकार मध्यम पुरुष बहुवचन. नंतर बघा अमंत्रयत, आता ह्या ठिकाणी मंत्र धातू होता. मंत्र 10वा गण आत्मनेपद लंगलकार प्रथम पुरुष एकवचन. मंत्राचा अर्थ होतो गुह्य भाषण करणे किंवा गुप्त भाषण करणे. मागच्या वर्षी जो पेपर आलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा मंत्र धातू आलेला होता. मंत्र ये असं त्या ठिकाणी रूप घेतलेलं होतं धातुरूप. तर त्यामुळे ह्या वर्षी पण अमंत्रयत हे रूप आलेले आहे. म्हणून मंत्र धातू लक्षात राहू द्या. मंत्र हा याचा अर्थ होतो गुप्त भाषण करणे. 10व्या गणाचा धातू आहे मंत्र. नंतर नश्यताम नश्य 4था गण परस्मैपद लोटलकार प्रथम पुरुष द्विवचन. अशा प्रकारे हे धातुरूप होते.
नंतर 8वा जो ACQ होता त्याच्यामध्ये कारक ओळखायचं होतं रसनायाम. आता रसनायामचं कारक येतं अधिकरणकारक आणि अर्थ होतो जिभेवर. ज्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं असेल तर त्याचा अर्थ होतो ऑन द टंग. नंतर गुरवे. आता हे जे होते ना हे वाक्यामध्ये अंडरलाईन केलेल्या शब्दांचं कारक ओळखायचं होतं. आता वाक्य बघून घ्या एकदा कोणते कोणते होते तर. आता इथे बघा ते वाक्य दिलेले आहेत. बोधकः रसनायाम तिष्ठती आणि रसनायाम शब्दाला अंडरलाईन केलेली. सह गुरवे दक्षिणाम ददाती, गुरवे शब्दाला अंडरलाईन केली. अहम तव गीतम श्रोतुम इच्छामी, तव शब्दाला अंडरलाईन केली. महर्षीभिः चत्वारी दानाने प्रोक्तानी, महर्षीभिः या शब्दाला अंडरलाईन केली. उपाध्यायात म्हणजे या ठिकाणी उपाध्यायात शब्दाला अंडरलाईन केली. त्याच्यानुसार त्याचं कारक ओळखायचं होतं. तर आता त्याच्यानुसार बघा इथे आपण कारक घेतलेलं आहे. आता इथे पहिलं जे होतं त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये कारक आलेलं आहे रसनायाम. बोधक रसनायाम स्थित म्हणजे बोधक हा रसना म्हणजे जिभेवरती स्थित असतो. तर त्याचा अर्थ येईल जिभेवर ऑन दी टंग. अधिकरण कारक आहे त्याचं गुरवे. चतुर्थी विभक्ती होती म्हणून संप्रदान कारक आणि अर्थ येईल गुरुला, टू द गुरु. इंग्लिशमध्ये ज्यांनी लिहिलं असेल त्यांच्यासाठी. नंतर तव. आता ह्या ठिकाणी तव जे वापरलं ना ते षष्टी विभक्तीचं शब्द आहे तव. षष्टी विभक्ती युष्मत सर्वनामची षष्टी विभक्ती एकवचन येतं तव. पण आता ह्या ठिकाणी षष्टी जर का आलं तर षष्टीला कारक नसतं म्हणून त्या ठिकाणी कारक नाही आहे असं लिहायचं किंवा कारकम नास्ती असं संस्कृतमध्ये लिहायचं होतं. कारक नाही याचं आणि त्याचा अर्थ होतो तुझे, युअर. नंतर चौथं बघा महर्षीभिः. आता ह्या ठिकाणी आता इथे तृतीयामध्ये महर्षीभिः हा शब्द, पण तृतीयामध्ये जरी असला तरी जे वाक्य आहे ना ते कर्मणी वाक्य आहे आणि कर्मणी वाक्यामध्ये कर्ता जो असतो तो तृतीय विभक्तीत येतो. जसं आता ते वाक्य बघा महर्षीभिःचं वाक्य काय आलेलं आहे तर आता इथे महर्षीभिः चत्वारी दानानी प्रोक्तानी. आता इथे प्रोक्त प्र प्लस उक्त त धातू लावलेला आहे आणि प्रोक्तानी बहुवचन केलेलं आहे त धातूचं. कर्मणी प्रोक्तानी कधी येतं तर कर्मणी भूतकृदंत म्हणजेच कर्मणी वाक्य. आता कर्मणी वाक्य तर ही महर्षीभिः तृतीय विभक्तीमध्ये आणि कर्मणी वाक्यामध्ये कर्ता जो असतो तो तृतीय विभक्तीमध्ये असतो म्हणून त्या ठिकाणी महर्षीभिः हे तृतीय विभक्ती जरी असलं तरी ते करणकारक नाही राहणार तर कर्ताकारक येईल. त्याचं कारक हे कर्ताकारक राहील म्हणून त्याचं कारक लिहिलं आपण कर्ताकारक. तृतीया जरी असली त्याचं कारक आलं कर्ताकारक कारण की कर्मणी वाक्य. नंतर त्याचा अर्थ येईल महर्षीद्वारे, बाय महर्षीच, महर्षींद्वारे. उपाध्यायात. आता ह्या ठिकाणी याचं कारक पंचमी असल्यामुळे अपादान कारक येईल उपाध्यायाहून किंवा उपाध्यायाकडून, फ्रॉम उपाध्याय असं त्या ठिकाणी कारक आणि त्याचा अर्थ होता. नंतर जे एलेक्यू आहेत ना एलेक्यूमध्ये मग पहिलं बघा पहिलं होतं प्रकृती, प्रकृतयः, प्रकृतिकारांत पुल्लिंगी शब्द प्रथमा बहुवचन असं त्याचं होतं. त्याचं रूप येईल प्रकृतयः. त्याचं वाक्य बनवलं होतं तिसरः प्रकृतयः सन्ति. आता जसं तुम्ही वाक्य बनवलं असेल तुमचं फक्त प्रकृतयः हा शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे होता. युष्मत सर्वनाम तृतीय एकवचन येतं त्वया. आता त्याचं वाक्य बनवलेलं त्वया पाठः पठ्यते. वाक्य हे ह्या ठिकाणी प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात पण हे जे रूप आहे शब्दरूप प्रत्येकाचं सेमच येणार आहे आणि हे शब्दरूप वाक्यामध्ये वापरलेलं असलं पाहिजे. नंतर बघा गृहचं नपुंसकलिंग पंचमी एकवचन विचारलं होतं गृहात. आता त्याचं वाक्य बनवलं गृहात बहि वृंदावनम अस्ति. घराच्या बाहेर वृंदावन आहे. नंतर वायू शब्द होता. वायू शब्दाचं पुल्लिंग षष्टी एकवचन करायचं होतं ते येतं वायोः. आता वायोः प्रकोप वर्षा ऋतौ भवति असं पण वाक्य बनवता येतं आणि व्यानवायोः स्थानं हृदये अस्ति असं पण वाक्य त्या ठिकाणी बनवता येतं. वाक्य तुमच्या मनानुसार तुम्ही काय बनवलं असेल फक्त तो जो शब्द आहे त्यामध्ये आला पाहिजे होता. नंतर शिष्य पुल्लिंग चतुर्थी द्विवचन लिहायचं होतं ते येतं शिष्याभ्याम. तर वाक्य बघा गुरु शिष्याभ्याम विद्याम ददाती असं वाक्य त्या ठिकाणी बनतं. तर पुढचा जो एलेक्यू होता त्याच्यामध्ये समास होते सगळे. तर बघा याच्यामध्ये सप्तरात्रम याचा समास येईल. आता सप्तरात्रम यामध्ये संख्यावाचक विशेषण आलेले त्यातलं त्यात समस्त पद हे नपुंसकलिंगी. संख्यावाचक विशेषणाचा समास हा द्विगु समास होतो. मग त्याचा विग्रह कसं होईल सप्तानाम रात्रीनाम समाहार 7 रात्रींचा समुदाय समास नाम येईल द्विगु समास. नंतर बघा सुखस्य योग्यम. आता ह्या ठिकाणी ना योग्यम आलेलं आहे. जरी इथे षष्ठी आलेली असली पण योग्यम शब्द आला आहे म्हणून योग्यम शब्दानुसार त्याचं जे समस्त पद होईल ते होईल अनुसुखम आणि अव्ययीभाव समासानुसार त्याचं ते समस्त पद येईल अनुसुखम सुखस्य योग्यम.
तर बघा निर्गतः दोष हा यस्मात् स, ज्याच्यामधून दोष निघून गेलेले आहेत असा तो, तर त्यामुळे त्याचा समास येईल निर्दोष. समस्त पद लिहायचं होतं ते येईल निर्दोष. आणि निर्गतः दोष यस्मात् स तिसऱ्या व्यक्तीबद्दल हे या ठिकाणी डिस्क्राईब करते, म्हणून त्याचं जे समस्त नाव येईल ते येईल बहुव्रीही समास. हा प्रकार जो आहे तो बहुव्रीही समासाचा आहे. नंतर बघा शिरः श्रवणपादेषु, तर ह्या ठिकाणी शिरः श्रवणमच आणि पादहच तेषु. आता हे जे तेषु या ठिकाणी वापरलं ना, तर हे या ठिकाणी सप्तमी दाखवण्यासाठी त्या ठिकाणी दाखवलेले आहे, तेषु वापरलेले. सॉरी सप्तमी नाही, सप्तमी दाखवण्यासाठी तेषु त्या ठिकाणी वापरलेले आहे. नंतर बघा समासनाम इतरेतर द्वंद्व समास, त्याचं समस्त नाव येईल. आता ह्या ठिकाणी काहींना असं वाटलं असेल की समाहार द्वंद्व व्हायला पाहिजे होता, पण समाहार द्वंद्व एवढ्यासाठी होणार नाही, कारण की ते बहुवचन घेतलेलं आहे. आणि बहुवचन घेऊन पण आणि दुसरं आणखी कंडिशन असते समाहार द्वंद्वसाठी की जे समस्त पद असतं ते नपुंसकलिंगी किंवा स्त्रीलिंगी असलं पाहिजे. तिथे समस्त पद नपुंसकलिंगी नाही आहे, म्हणून याचं जे समास येईल तो इतरेतर द्वंद्वानुसार होईल. नंतर बघा कफम हरती इति, कफहरह या ठिकाणी पण विसर्ग आलेला आहे शेवटी, म्हणून ते कफम हरती इति असा उपपद तत्पुरुषनुसार त्याचा विग्रह होईल. काहींना कफहरम असं बाकीच्यांनी वाचलं आणि कफस्य हरम असं विग्रह काही ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेला. पण हे कधी येईल कफस्य हरम, ज्यावेळेस कफहरम असा जर का समस्त पद राहील तर कफस्य हरम हा विग्रह येईल. पण ह्या ठिकाणी कफहरह हे समस्त पद आहे, म्हणून जो कफाचे हरण करतो कफम हरती इति कफहरह, तर समास नाम त्यामुळे उपपद तत्पुरुष समास तो त्या ठिकाणी होईल. नंतर बघा तो तिसरा एलिकी होता जयेत दोषम, ह्या ठिकाणी सूत्रानुसार त्याचा जो विग्रह होईल तो होईल जयेत प्लस दोषम, तचा द होणे सूत्र होईल जलाम जशो अंते, त्याचं सूत्र येईल जलाम जशो अंते. नंतर वर्ज्योभ्यंग, आता ह्या ठिकाणी दोन संधी होऊ शकतात, एक वर्ज्य प्लस अभ्यंग विसर्ग संधी पण होऊ शकते, दुसरं अतो आणि दुसरं म्हणजे वर्ज्यो प्लस अभ्यंग पूर्वरूप संधी पण होऊ शकते. तर जी पण लिहिली असेल फक्त सूत्र तुम्ही त्या ठिकाणी बरोबर लिहायचं होतं. हे जर का ही संधी लिहिली विसर्ग संधी तर त्याचं सूत्र लिहायचं होतं अतोरोपलुतात बोलते, आणि पूर्वरूपनुसार विग्रह लिहिला असेल तर त्याचं सूत्र लिहायचं होतं इंगपदांतात येते. जसं लिहिलं असेल दोन्ही संधी त्या ठिकाणी बरोबर आहेत, दोन्ही विग्रह त्या ठिकाणी बरोबर आहेत. तर बघा करोत्यावलंबनम, आता इथे करोती प्लस अवलंबनम असे दोन आहेत त्या ठिकाणी. तर करोती प्लस अवलंबनम ईच्या समोर अ आला आणि ईचा य झाला, त्यामुळे ती इको यनची संधी या ठिकाणी येईल. इको यनची हे त्याचं सूत्र होतं, यन संधी होते. नंतर चौथं बघा साधयत शीघ्रम, आता ह्या ठिकाणी साधयत आणि शीघ्रम ही संधी त्या फोड होईल. साधयत प्लस शीघ्रम षष्ठोटी, छुत्व संधीच्या नियमानुसार ही फोड त्या ठिकाणी होते. छुत्व संधीनुसार शचा छ होतो आणि तचा च होऊन तो मध्ये लागतो, तर ही षष्ठोटी संधीनुसार ही फोड झाली. नंतर बघा कालस्य प्लस औष्ण्यात, इथे वृद्धी संधीनुसार कालस्य औष्ण्यात असं त्या ठिकाणी संधी झाली आणि सूत्र त्याचं येईल वृद्धिरेची. नंतर बघा शेवटचा जो एलिकी होता त्याच्यामध्ये पहिलं जे होतं सब क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रत्यय लिहायचे होते. तर पहिलं बघा कथ प्लस त प्रत्यय लागल्यावर 3 रूपं तयार होतात, एक कथित पुल्लिंगमध्ये, कथिता स्त्रीलिंगमध्ये, कथितम नपुंसकलिंगमध्ये. एक जरी लिहिलं असेल ह्या तिघींपैकी तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. नंतर प्र प्लस क्षाल प्लस लेप, आता ह्या ठिकाणी उपसर्ग दिलेला आहे म्हणून लेप धातू लागल्यावरती त्या ठिकाणी उपसर्ग सहित असल्यामुळे लेप धातू लागेल आणि लेप प्रत्यय लागेल. लेप लागून त्याचं रूप काय तयार होतं प्रक्षाल्य. नंतर भाषा प्लस तुमन, आता ह्या ठिकाणी काही ठिकाणी ते फेंट आलेलं आहे त्याच्यामुळे भाप असं दिसते, पण ते ॲक्च्युली भाषा आहे. भाषा प्लस तुमन, तर भाषा प्लस तुमनचं प्रत्यय रूप होतं भाषितुम. नंतर खाद प्लस शत्रू, आता याचं खादन, खादंते आणि खादत असं पण रूप या ठिकाणी तयार होतं. तर तिघांपैकी जे पण लिहिलं असेल तर ते त्या ठिकाणी बरोबर आहे, खादंते आणि खादत. ह्या तिघांपैकी एक पण लिहिलं असेल तर ते बरोबर आहे. नंतर कृ प्लस त्वा, याचं रूप येतं कृत्वा. नंतर दुसरा जो सब क्वेश्चन होता शेवटच्या एलिक्यूमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला वाच्यप्रयोग प्रयोग विपरिणाम आहेत असा तो सब क्वेश्चन होता. वाच्यप्रयोग होता, प्रयोग बदलायचा होता. तर पहिलं बघा वैद्यः आतुरं पश्यति, हे कर्तरी वाक्य आहे, त्याचं कर्मणी करायचं होतं. वैद्येन आतुरः दृश्यते. तर बघा तैहि आचार्यः वंद्यते, हे कर्मणी वाक्य दिलेलं होतं, त्याचं कर्तरी करायचं होतं. ते आचार्यं वंदन्ति, ते बहुवचन असल्यामुळे वंदन्ति बहुवचन घेतलं. नंतर
वृक्षात पर्णानी अपतन. आता ह्या ठिकाणी ना हे अकर्मक कर्तरी वाक्य होतं, पर्णानी अपतन. आता वृक्षात जरी आलेलं असलं पण ती पंचमी म्हणून त्याचं काही घेणदेण नसतं. पर्णानी अपतन हेच या ठिकाणी कन्सिडर करायचे होते आणि त्याच्यानुसार वृक्षात ॲज इट इज घ्यायचं होतं आणि पर्णानी अपतन हे कन्सिडर करून अकर्मक कर्तरी असल्यामुळे त्याचा भावी प्रयोग होईल. वृक्षात पर्णैः अपत्यत असा या ठिकाणी त्याचा भावी प्रयोग होणार. नंतर शेवटचं बघा, अहम व्यायामम करोमि. कर्तरी वाक्य त्याचं कर्माने करायचं होतं, मया व्यायामः क्रियते. आणि परिचारिकया क्वाथः क्रियते, तर याचं येईल परिचारिका क्वाथम करोति. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी पूर्ण तुम्हाला दिलेलं होतं. तर हा जो पेपर आहे हा तुम्हाला जर का डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. जर का व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आमच्या वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबतसुद्धा हे चॅनल शेअर करा किंवा हा व्हिडिओ शेअर करा. तसंच तुम्हाला वररुची संस्कृत अकॅडमीचं जर का टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, तुम्ही इंस्टाग्राम चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिन्ही सोशल मीडिया साईट्सची लिंक दिलेली. तसंच यापुढची जी बॅच सुरू होणार आहे 24-25ची, त्याची अपडेट लवकरच देण्यात येईल. टेलिग्राम चॅनलवर त्याचे अपडेट्स देण्यात येतील आणि इंस्टाग्राम चॅनलवर पण त्याची अपडेटही देण्यात येईल. धन्यवाद.